अनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसंज्ञितं यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम। मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसंज्ञितं यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम। 11व्या अध्यायामधील प्रथम श्लोकाच्या चिंतनाला प्रारंभ झालेला आहे। यामध्ये विश्वरूप दर्शन असं या अध्यायाचं नाव आहे। पाठीमागचा अध्याय जो होता त्याचं नाव होतं विभूती योग, ज्याच्यामध्ये भगवंतांनी आपल्या ध्यानाला सुलभ म्हणजे जेणेकरून मुमुक्षुला किंवा जिज्ञासूला अशा प्रकारच्या विभूती किंवा आपली विशेष अभिव्यक्तीची स्थानं सांगितली की ज्याचं मनुष्य चिंतन करील, मनन ध्यान करील तर त्या पुरुषाला अंतःकरण शुद्धीद्वारा त्याला मोक्षापर्यंत जाता येईल। अशा प्रकारची व्यवस्था ह्या 10व्या अध्यायामध्ये सांगितली। तेव्हा भगवंतांनी सांगितलं की मी ह्या ज्या 75 विभूती सांगितल्या तेवढीच माझी व्याप्ती आहे असं समजू नको। तर विशेषतः याचं हे सांगितलं की अर्जुना ह्या विभूती फक्त ध्यानासाठी सांगितल्या, परंतु मी निरतिशय व्यापक आहे। त्या माझी व्याप्ती विष्टभ्याहमिदं कृष्ण मेकांशेन स्थितो जगत, मी माझ्या एका अंशावर हे संपूर्ण जगत राहतं। तेव्हा आपल्या अंगावरचे केस जसे आपल्याला मोजता येत नाही त्याप्रमाणे ह्या विभूती अनंत असणाऱ्या माझ्या अनंत विभूती आहेत आणि त्याचं वर्णन मी तुला किती करू आणि किती सांगू। त्याच्यापेक्षा सर्वच काही मीच आहे, माझ्या अतिरिक्त दुसरं काही नाहीच। मत्तः परतरम नान्यत किंचिद अस्ति धनंजय, तू जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप। खरं जर सांगितलं तर पाहिलं तर ह्या ज्या विभूती सांगितल्या ह्या विभूती अगदी निवडक म्हणून तुला सांगितल्या, परंतु तुझ्या आत्यंतिक कल्याण करायचं असेल तर तुला सर्वत्र माझीच अनुभूती आली पाहिजे। तुला सर्वत्र कहा पगडारू देखे आनेरा, देखा तो सब वहीने घेरा, या तुला या विश्वामध्ये प्रत्येक अणुरेणूमध्ये परमात्माच व्याप्त आहे। अशा प्रकारची ज्याला दृढ अशी अनुभूती तुला आली पाहिजे म्हणून ह्या विभूती सांगितल्या। आणि आता हे जेव्हा जर सर्वत्रच परमात्मा आहे असं परमात्म्याचं म्हणणं आहे तर मग ह्या सर्वत्र परमात्मा आहे ह्या परमात्म्याचं मला दर्शन व्हावं असं अर्जुनाला वाटतं की सर्वत्र जो परमात्मा आहे त्याचा मला साक्षात्कार व्हावा। हे संपूर्ण जगत पाहत असताना हे जगत म्हणून स्वतंत्र सत्तावान असा पदार्थ न दिसता मला त्यामध्ये अखंड परमात्म्याचीच अनुभूती यावी असं अर्जुनाला वाटतं। आणि त्या इच्छेने या ठिकाणी अर्जुन उवाच, अर्जुन म्हणतो की देवा तुम्ही मदनुग्रहाय, माझ्यावर अनुग्रह करण्यासाठी या ठिकाणी जेणेकरून माझं अत्यंत कल्याण व्हावं यासाठी माझ्यावर तुमची असीम अशा प्रकारची कृपा किंवा अनुग्रह आहे। म्हणजे माझ्या जीवनात आलेल्या आध्यात्मिक आदिभौतिक आधिदैविक सर्व दुःखांचं निराकरण व्हावं, मला परमानंदाची प्राप्ती व्हावी यासाठी तुम्ही अकारण करुणा वरुणालय निर्हेतुकी दयाघन अशा असणाऱ्या आपण माझ्यावर अनुग्रह करण्यासाठी मदनुग्रहाय परम गुह्यम, तुम्ही काय केलं की जे गुह्य आहे की त्या गुह्याचं 9व्या अध्यायामध्ये वर्णन केलं। इदंतु ते प्रवक्ष्यामि, इदंतु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षसे अशुभात, जेणेकरून अशुभ नाम संसारातून ह्या जन्ममरण परंपरेपासून मी मुक्त होईल
हा तुझा माझ्यावर अनुग्रह आहे. आणि तो काय आहे? तो अनुग्रह कधी होईल? जर अत्यंत गुह्य, अत्यंत अतिंद्रिय आणि सूक्ष्म असणारं, अवाच्य असणारं आणि कोणत्याही मन, वाणी किंवा बुद्धीला विषय न होणारं तत्व हे अत्यंत गुह्य आहे. गुह्यच नाही तर ते गुह्यतम आहे, गुह्यातील गुह्य आहे. आणि ते तत्व मला माझ्या बुद्धीवर आरूढ व्हावं यासाठी तुम्ही कृपा केली आणि मला ते अध्यात्मसंहितम, ज्याला अध्यात्मनाम आत्मानम अधिकृत्य, आत्मसंबंधी ज्ञान, ते आत्मसंबंधी ज्ञान मला व्हावं यासाठी आपण आत्तापर्यंत आपली जी वचनं होती, यत् त्वया उक्तम वचः, तुझ्या अमृतमय अशा वाणीच्या द्वारा जी काय आली मुखावाटे अमृत वचने, तुमच्या मुखातून जी अमृत स्वरूप अशी जी वचनं आली आणि त्या वचनाच्या द्वारा मोहोयम विगतः मम, मला आत्तापर्यंत जो मोह म्हणजे अविवेक होता, म्हणजे आत्मा काय आणि अनात्मा काय याच्याविषयीचं पृथक्करण, याचं विश्लेषण, याच्यामध्ये असणारा भेद हा मला कळला नव्हता. की ज्यामध्ये मी हा पंचभूतांचा असणारा देह हा मी आहे, त्याच्या संबंधाने असणारे जे कौरव पांडव हे सर्व माझे बांधव आहेत, अशा अविवेकामुळं भ्रमाला प्राप्त झालो होतो. आणि माझ्या ठिकाणी विपरीत भावना झाली होती. माझ्या ठिकाणी जे मी अखंड सच्चिदानंद आत्मरूप असताना किंवा माझा प्रत्येगात्मा ब्रह्मरूप असताना मी मात्र ह्या 3.5 हाताचा देह मी आहे आणि तत्संबंधी असणारे हे माझे बांधव आहेत, अशा भ्रमात सापडलो होतो, मोहात सापडलो होतो. परंतु 9व्या अध्यायामध्ये तू त्याचं कथन केलं आणि मी असंग निर्विकार ब्रह्मरूप आहे असं संशय विपर्यय रहित ज्ञान करून दिलं. आत्मानात्म विवेक माझ्या पदरात घातला. त्यामुळं आता मला आत्मा तो आत्म्याच्या ठाई देखिजे देईचा धर्म देही, आत्मा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सच्चिदानंद रूपाने नित्य विराजमान आहे. आणि त्याच्या अतिरिक्त असणारं अनात्मदेहादी प्रपंच हे संपूर्ण विश्व हे जे स्थूल रूप आपल्याला इंद्रियांना, मनाला, बुद्धीला गोचर होतं, विषय होतं, ते सर्वच्या सर्व काय आहे तर मिथ्या आहे, स्वप्नाप्रमाणे आहे, मृगजलाप्रमाणे आहे, रज्जू सर्पाकार भाषेले जगडंबर, हे मला तुझ्यामुळं कळलं. त्याच्यानंतर मला तुझ्या विभूती सांगितल्या. ते एक सांगितलं असंग निर्विकार ब्रह्मरूप, निरुपाधिक परमात्मा. प्रपंचाच्या उपाधीचा अगोदर स्वीकार केला अध्यारोपाच्या भाषेत आणि त्याचा अपवाद करून तू अध्यारोपापवादाभ्याम निष्प्रपंचोयम प्रपंचते, निष्प्रपंच असणारं, पंचमहाभूतांच्या अतीत असणारं, 3 देहाच्या पंचकोशाच्या अतीत असणारं, स्थूल सूक्ष्म कारण देहाच्या अतीत असणारं जे अखंड सच्चिदानंद, ते लक्षार्थाने मला ज्ञान करून दिलं. आणि ज्या वेळेला जर कोणाला यामध्ये प्रवेश होऊ शकला नाही, 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या, की जर कोणाला ह्या सूक्ष्म तत्व बुद्धीमध्ये आरूढ झालं नाही तर त्याच्यासाठी सोपाधिक असणारा जे परमात्म्याचं दुसरं रूप आहे सगुण साकार, त्या सगुण साकार रूपाचं जर चिंतन केलं विभूती रूपाने तर त्याचं फल म्हणून त्याला अंतःकरण शुद्धी होते. अंतःकरणाच्या अशुद्धी म्हणजे अंतःकरणातल्या पापवासना आणि अंतःकरणाचं चांचल्य त्याची निवृत्त होऊन त्याला, जेणेकरून हे प्रतिबंध निवृत्त झाल्यामुळं जे ऐकलेलं ज्ञान प्रतिबद्ध झालं होतं, त्या प्रतिबद्ध झालेल्या ज्ञानाचा प्रतिबंध दूर होऊन त्याला जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाची किंवा निष्प्रतिबंध आनंदाची अनुभूती व्हावी, अशा प्रकारचा विभूती योगही तुम्हाला सांगितला. परंतु हे सांगत असताना तू शेवटी अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये सांगितलं की काय
किम ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृष्ण मेकांशेन स्थितो जगत. त्या अध्यायामध्ये सांगितलं अथवा बहुनैतेन किम ज्ञातेन तवार्जुन. हे अनेक प्रकारच्या ह्या विभूती सांगितल्या आणि त्या विभूतीचं ज्ञान तुला झालं तरीसुद्धा त्याचा तुला काय उपयोग आहे. त्यापेक्षा संपूर्ण विश्वामध्ये केवळ परमात्मा मीच आहे अशा प्रकारची अनुभूती घेणं आवश्यक आहे. म्हणजे याचा अर्थ अर्जुनाला वाटलं की अशा प्रकारची अनुभूती जर आपल्याला यायची असेल, अशा प्रकारचा साक्षात्कार आपल्याला व्हायचा असेल तर आता ह्या अखंड स्वरूपाचा आपल्याला प्रत्यक्ष अनुभव यावा, साक्षात्कार व्हावा. यासाठी अर्जुन वाच. अर्जुन भगवंताला म्हणतो की तुमचं माझ्यावर निश्चिम प्रेम आहे, माझ्यावर तुमचा अनुग्रह आहे आणि तो अनुग्रह माझ्या कल्याण माझं व्हावं यासाठी मदनुग्रहाय परमम गुह्यम, अत्यंत श्रेष्ठ असणारं गुह्य ते तुम्ही मला, ज्याला अध्यात्म संज्ञितम, ज्याला अध्यात्म असं म्हणतात, आत्मज्ञान ब्रह्मविद्या असं ज्याला म्हणतात, ते तुम्ही मला यत्त्वयोक्तम, जे तुम्ही मला आत्तापर्यंत सांगितलं त्याचा मला उपयोग झाला बरं का. मला ते सांडी विखुरी गेले असं झालं नाही, तर मम मोहा विगताहा, माझा मोह अविवेक, त्या अविवेक पूर्णपणे निवृत्त झाला आहे असं अर्जुन भगवंताला या श्लोकामधून सांगतो. आणि म्हणजे माझी अविवेक बुद्धी जी आहे, अविवेकाची बुद्धी किंवा बुद्धीमध्ये असणारा अविवेक तो आता पूर्णपणे निवृत्त झाला असं सांगतो. यावरच्या काही ओव्या आपण पाहिल्या. आता त्या संबंधाने माऊली काही सांगतात. आता 58 क्रमांकाची ओवी आहे. आयशिया अहंकाराचे वाढी, मिया आग्रह जळी दिदली होती बुडी, चांगची तू जवळा एरवी काढी, कवनू माते. अर्जुन म्हणतो मी पहिल्यांदा ह्या देहाला मी आणि देह संबंधियांना माझं असं जोपर्यंत म्हणत होतो तोपर्यंत मी केवळ रात्रंदिवस ह्या दुःखामध्ये तळमळत होतो. आणि पण असं झालं की माझं अनंत जन्मीचं भाग्य उदयाला आलं आणि तुझी असणारी अहेतुकी दया आमच्यावर झाली. आणि म्हणून माझी स्थिती अशी झाली की मी अगोदर असं म्हणत होतो, युद्धामध्ये तू दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी जेव्हा रथ उभा केला ते सैन्य मला दाखवलं, माझे विरोधी पक्ष मी पाहिलं तर दोन्हीकडे हे आपले गोत्रज किंवा आप्त आहेत हे पाहून मला ते युद्धापासून परान्मुख व्हावं वाटलं. इतकंच नाही तर ते धनुष्य माझ्या हातातून गळून पडलं आणि रथोपस्थ उपाविशत, त्या रथाच्या पाठीमागच्या बाजूला मी बसून राहिलो आणि न योत्से इति गोविंदम, मी युद्ध करणार नाही अशा प्रकारची प्रतिज्ञा केली. ही माझी पूर्वावस्था आहे. परंतु आतापर्यंत दुसरा तिसरा तर 10व्या अध्यायापर्यंत मी जेव्हा तुझ्यापासून तत्त्वज्ञानाचं श्रवण केलं तेव्हा आता मला असं वाटायला लागलं, अगोदर असंच वाटत होतं जे आताची सातही सागरी आपलं एरवी माझा इतुले वरी येथ निश्चय होता अवधारी. आत्तापर्यंत माझ्या बुद्धीचा असा दृढ निश्चय होता की आत्ताची साताही सागरी एकत्र मिळजे. आत्ताच्या आत्ता सगळे सातही सागर एकत्र मिळाले आणि आता हे संपूर्ण विश्व त्याच्यामध्ये बुडून जाईल असा जलप्रलय होण्याची जरी वेळ आली, हे जगची आघवे बुडावे, हे सगळं जग त्या जलप्रलयामध्ये बुडून गेलं. वरी आकाशही तुटवणी पडावे, जरी हे आकाश सगळं कोसळलं, हे आकाश तुटून खाली पडलं तरीसुद्धा परी न झुंजणे घडे गोत्रजेशी, झुंजणे न घडे गोत्रजेशी मज. असं जरी परिस्थिती आली तरी मी माझ्या गोत्रजांबरोबर, माझ्या बांधवांबरोबर, कौरवांबरोबर युद्ध करून युद्धामध्ये त्यांना मी ठार मारणार नाही. अशा प्रकारचं मला भिक्षा मागण्याची वेळ आली तरी चालेल, प्रसंगी मला मृत्यूला प्राप्त व्हावं लागलं तरी चालेल,
पण मी माझ्या ह्या वंशजांबरोबर बांधवांबरोबर युद्ध करणार नाही असं माझं ठरलं. आईशिया अहंकाराची वाढी मिया आग्रह जळी दिदली होती बुडी, चांगची तू जवळा एरवी काढी कवणू माते. आता अर्जुन आपल्या सद्यस्थितीचा पर्वचा देत असताना तो सांगतो, अशा प्रकारे आईशी अशा प्रकारे अहंकाराची वाढी, माझ्या ठिकाणी हा अहंकार वाढला होता. वास्तविक तुम्ही अहंकार वाढला होता म्हणजे तो एक मी देह आहे हा देह अहंकार अधिक दृढ झाला होता. नंतर मला शास्त्राचं ज्ञान आहे, तो म्हणतो ना संकरो नरका येव कुलघ्नानाम कुलश्यच. हा परमात्मा जरी सर्वज्ञ असला, शास्त्राची योनी म्हणजे याच्या निश्वासातून वेद झालेले असले आणि त्या वेदाने सांगितलेलं असलं की वेद सांगतो की आपला बंधू जरी असला तरी तो जर शत्रू पक्षात असला तर त्याच्यामध्ये किंवा अन्यायाने वर्तन करत असला त्याच्याबरोबर धर्माला अनुसरून युद्ध करण्यास काहीच हरकत नाही. असं हा परमात्मा मला शास्त्र वेदाचे सिद्धांत आहेत. साक्षात वेदाचा जो काही आविर्भाव करणारा परमात्मा तो परमात्मा माझ्यासमोर आहे. अनेक प्रकारची श्रुती स्मृती ग्रंथ अनुभवी पुरुष देखील याला धर्मयुद्ध असं म्हणतात. तरीसुद्धा हे धर्मयुद्ध नसून अधर्मयुद्ध आहे असं वास्तविक वेदाचं सांगणं किंवा भगवंताचं सांगणं महापुरुषांचं सांगणं मी ऐकायला पाहिजे होतं. परंतु माझा आग्रह वाढला. आग्रह कधी होतो तर अहंकाराची जितकी वाढ होते तितकं त्या मनुष्याला त्या अहंकाराच्या धुंदीमध्ये सत्पुरुषांचं सत्शास्त्राचं विधान हे देखील त्याच्या बुद्धीला पटत नाही. आणि अशीच माझी स्थिती झाली होती. ती कशामुळं तर अहंकाराची वाढी अहंकाराचं आधिक्य झालं आणि त्यामुळं मी आग्रह जळी दिदली होती बुडी. मी त्याच्यामध्ये काय झालं आग्रहरूपी जळ आणि त्याच्यामध्ये मी बुडी दिली म्हणजे बुडून गेलो. काय हे बुद्धेर फलम अनाग्रहा. मनुष्य जीवनामध्ये सुख मिळायचं असेल तर त्याचा कोणत्याही गोष्टीवर बुद्धे फलम त्याला खरा ज्ञानीपुरुषाच्या ठिकाणी जर महत्त्वाचं लक्षण असेल तर ते अनाग्रह आग्रह सुटणं म्हणजे असं म्हणतात गृह्णाती इति आग्रह. सगळीकडून जो पकडून ठेवतो म्हणजे मनुष्याला त्याच्यातून बाहेरच निघून देत नाही असं हे आग्रहरूपी जळ आहे. आणि त्याच्यामध्ये मी शेंडी सकट बुडालो होतो. म्हणजे एवढ्याने सांगितलं तरी माझा आग्रह सुटला नाही. न योत्से मी युद्ध करणार नाही असं म्हणणं म्हणजे आग्रहरूपी जळामध्ये बुडी देण्यासारखं आहे. आणि मी ती बुडी दिलीच होती असं सांगतो. पण चांगची पण बरं चांगलं झालं माझं भलं झालं की देवा तू जवळा. तू त्यावेळेला माझ्या जवळ आहेस किंवा जवळ होता. नाहीतर तू जर माझ्या जीवनात आला नसता माझं तुझं सामिप्य जर मला लाधलं नसतं तर कवनू काढी एरवी काढी कवनू माते. तर त्या आग्रहरूपी जळात बुडालेल्या मला कवनू काढी माते मला कोणी बरं काढलं असतं. अर्थात कोणीच काढलं नसतं. काय झालं होतं माझी स्थिती कशी होती याविषयी अर्जुन पुन्हा सांगतो. नाथिले आपण पे एक मानिले आणि नवतया नाम गोत्र ठेविले, थोर पिसे होते लागले परी राखिले तुम्ही. काय मनुष्यात ही अर्जुनाची जी स्थिती होती ना ती स्थिती आपली पदोपदी आहे. अर्जुन जे सांगतो ना ते आपलंच सांगतो की या ठिकाणी नाथिले आपण पे मानिले. मी कोण आहे या प्रश्नाचं आपल्याला जर विचारलं मी कोण आहे तर बहुसंख्य लोक म्हणतील प्रश्न विचारणारा वेडा आहे. यांनी विचारलं मी कोण आहे तर ते काय म्हणणार प्रश्न विचारणारा वेडा आहे. कारण सगळ्यांना मी कोणाला म्हणतात तर हे 3.5 हाताचं जे शरीर आहे ते शरीर म्हणजे मी आहे. जे वेदांतावर चिंतन करतात त्यांना देखील स्वप्नातल्या देहाशी तादात्म्य होतं आहे की नाही. याचा अर्थ स्वप्नात देखील हा देह मी नाही देह मी नव्हे. वास्तव स्थिती अशी आहे की देह मी हे नव्हे सरे आणि उरला उरे विठ्ठल. हा देह मी नाही असं ठरलं का कोण आहे तर या ठिकाणी 2च गोष्टी आहेत. एक गोष्ट आहे अनात्मा आणि एक गोष्ट आहे आत्मा.
अनात्मा देह मी नाही म्हणजे आत्मरूप मी आहे असं त्याचं स्पष्ट उत्तर आहे. परंतु लोक काय करतात, नाथिले आपणपे म्हणजे देह मनुष्य नाहीच आहे या ठिकाणी, परंतु त्याला मी आहे, मी देह आहे असं मी आपणपे मानिले. मी हा देह म्हणजेच मी आहे असं मी आत्तापर्यंत मानलं. हा एक असणारा 3.5 हाताचा देह मी आहे असा माझा दुराग्रह झाला होता. आपणपे एक मानिले. बरं, आणि हे दुसरी गोष्ट काय, आपलं जगात कोण असं म्हटल्याबरोबर जगात आपल्या संबंधाने अनुकूल असणारे सोयरे धायरे पुत्र मित्र दारा हे सगळे काय आहे आपले, आपण मिळवलेलं धन हे आपलं असं आहे. म्हणून मी देह आणि देह संबंधाने असणारे ते कोण आहेत, तर माझे गोत्रज आहेत नवतया. पण हे झालेच नाही. वास्तविक स्वप्नामध्ये आपल्याला नवीन आई वडील सर्व दिसतात की नाही, दिसतात. पण जागृत झाल्यानंतर त्याच्यातलं कोण राहतं, कोणीच राहत नाही. तसं जोपर्यंत आपल्याला मी खरा कोण आहे, आपल्या वास्तविक मीची ओळख जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो मनुष्य आपल्या देहाला मी मानतो, तेव्हा देहसंबंधी असणाऱ्यांना माझं असं मानतो. आणि अर्जुन म्हणतो माझंही तसंच झालं. नवतया नाम गोत्र ठेविले, जे झालेच नाही. या ठिकाणी इथं सांगतात की आगा जे झालेच नाही तयाची वार्ता पुसशी काही. ते झालेच नाही तर ते पदार्थांच्या विषयी ते पूर्वी नव्हते आता झाले, ते माझे झाले, अशा प्रकारचं जे काही ते माझे बांधव आहेत, माझी आई आहे, वडील आहे असं जे म्हणणं आहे ना, ते नवतया नाम गोत्र ठेवले. जे माझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी देह झाला नाही आणि देह संबंधी सुद्धा झाले नाही. तुकाराम महाराज म्हणतात देह आधी काय खरा, काय देह संबंधी पसारा आणि बुजगावणे चोरा आणि रक्षण असे भासते. चोराला बुजगावनं ठेवलं तर अरे हा राखणदार आहे असं वाटतं. तसं हे देह म्हणजे एक बुजगावणं आहे, पण अज्ञान पुरुषाला तोच देह सत्य आहे. बुजगावणं जसं पक्ष्यांना भिण्यासाठी ठेवलेलं असतं, त्याला हात पाय वगैरे काठ्याने तयार केलेले असतात, परंतु ते काय असतं, मिथ्या असतं, तो काही मनुष्य नसतो. तसा आत्मा हा आत्माच आहे, तो देह कधी झालाच नाही, पण तो देह मी आहे आणि तो सत्य आहे अशा प्रकारचं त्याला वाटत राहतं. अर्जुन म्हणतो की नवतया नाम गोत्र ठेविले. हे कशामुळं झालं तर थोर पिसे होते लागले. मला एक प्रकारचं पिसं म्हणजे वेड लागलं होतं. वेडाच्या भरात मनुष्य कोणाला काय म्हणेल सांगता येत नाही. त्या येरवड्याच्या जेलमध्ये एक मनुष्य होता आणि त्याला विचारलं तू कोण आहेस. आता तो होता खानदानी हिंदू. त्याने सांगितलं मैं मोहम्मद भाई हूँ, हाँ मुझे जानते नहीं, हाँ क्या आपको पागल हो गए असं तो म्हणायला लागला. तुम्हालाच वेड लागलेले, मला मी कोण विचारता, मी मोहम्मद भाई आहे असं तो म्हणत होता. वास्तविक तो मोहम्मद भाई होता का खानदानी हिंदूच होता. खानदानी हिंदूला जसा भ्रम झाला तो मी मोहम्मद आहे असं म्हणतो, मी मुस्लिम आहे असं म्हणतो. तसंच अर्जुन म्हणतो थोर पिसे होते लागले. मला एक प्रकारचं वेडच लागलं होतं, परंतु अशा वेळेला तुम्ही मात्र मला माझं वेड हे घालवलं आणि परी राखिले. तुम्ही माझं संरक्षण केलं, मला माझ्या स्वरूपाची यथार्थ आठवण करून दिली. तू कोण आहेस, हे मी कोण आहे याचं तुम्ही मला ज्ञान करून दिलं, म्हणून तुम्ही माझं खरं रक्षण केलं. म्हणजे देहबुद्धी घालवली आणि आत्मबुद्धी माझ्या ठिकाणी निर्माण केली किंवा आत्मबुद्धीचा निश्चय करून दिला. हेच तुम्ही खऱ्या अर्थाने माझं रक्षण केलं आहे. जगामध्ये आपला खरा रक्षण करता कोण आहे, फक्त श्रीगुरू आहे, की जे श्रीगुरू आपल्याला आत्मज्ञान प्राप्त करून देऊन आपलं जीवन कायमचं निहाल करतात. त्याच्या अतिरिक्त कोठे काही आणि एक आहे एक नाही. आपल्या जीवनाचं परिपूर्ण समाधान परमाशांती करून देणारं ह्या अध्यात्माच्या प्रांतात असणारं फक्त एकमेवाद्वितीय श्रीगुरु तत्व आहे. म्हणून तो म्हणतो परी राखिले तुम्ही. आता म्हणतो मागा जळत काढिलो जोहरी तैते देहाशीच भय अवधारी. आता हे जोहर वाहर दुसरी
चैतन्यासकट. अर्जुनाला मागची आठवण येते. आपल्या जीवनामध्ये परमात्मा काय आहे की जिथं जिथं संकट आले त्या त्या ठिकाणी परमात्म्याने त्यांना साह्य केलेलं आहे. इथंच अर्जुनाला देहबुद्धी होती आणि मुठी घालून आत्मबुद्धी केला असं नाही, तर देवाने अनेक वेळा पांडवांचं रक्षण केलेलं आहे. त्यांचं पांडव जेव्हा वनवासात राहत होते, अज्ञातवासात होते, अनेक त्यांच्यावर संकट आली, त्या वेळेला त्यांचं संरक्षण परमात्म्याने पदोपदी केलेलं आहे. याची जाणीव अर्जुनाला आहे. परंतु अर्जुन आता या ठिकाणी म्हणतो, मागची आठवण काढतो. माघा जळत जोहरी काढिले. जळत जोहरी, जोहर म्हणजे त्या ठिकाणी अग्निप्रलय जणूक आहे. म्हणजे लाक्षाग्रहामध्ये, लाखेच्या घरामध्ये लाखेचं घर राहायला दिलं आणि तो वाडा पेटून दिला कौरवांनी. त्यावेळेला हे सर्वच्या सर्व पांडव त्या ठिकाणी मरणाला प्राप्त झाले असते. परंतु भगवंताने त्या सर्वांचं त्या लाक्षाग्रहात जळण्यापासून संरक्षण केलं. तेव्हा हे मागची गोष्ट सांगतो. मागा जळत जोहरी काढिले. मागं लाक्षाग्रहात आम्ही धडधड जळून जायला पाहिजे होतं, पण तिथून तू आम्हाला काढलं, आमचं रक्षण केलं. हे इतकं मोठं उपकार आमच्यावर केला, एवढं मोठं आमच्यासाठी महत् कार्य आपण केलेलं आहे. जळत काढिलं जोहरी. पण ते म्हणतात ते काही विशेष नाही. तै ते देहाशीच भय अवधारी. त्यावेळेस समजा आम्ही जळून गेलो असतो, ते भीती कशाची होती आम्हाला? फक्त त्या अग्नीपासून आमचं शरीर जळालं असतं. म्हणजे ते भय कोणाला होतं? ते फक्त ह्या देहापुरतं भय मर्यादित होतं. आणि तुम्ही आमचं संरक्षण करून फक्त ह्या देहाच्या भयाची निवृत्ती केली, आहे की नाही? जर समजा त्या शरीरातून जरी आम्हाला वाचवलं असलं, पण जोपर्यंत आम्हाला आत्मज्ञान झालं नसतं, तर तोपर्यंत आम्ही एका देहातून पुनरपी जननम पुनरपी मरणम, त्याच्यात वाटलं तर कधीतरी मरण पावलं असतो. आणि मरण जे आहे त्याचे काय झालं असतं? पुन्हा जन्म आला असता. जन्म आल्यानंतर पुन्हा आम्ही काहीतरी कर्म केलं असतं आणि पुन्हा काय झालं असतं? परत आम्हाला जन्म. कुर्वते कर्मभोगाय कर्म कर्तुंच भुंजते. अर्थात केवळ लाक्षाग्रहात रक्षण केलं असलं तरी ते अत्यंत सापेक्ष अशा स्वरूपाचं रक्षण आहे. त्याच्यामुळं आमची जन्ममरण परंपरा खंडित झाली नसती. परंतु आता हे जोहर वाहर दुसरी चैतन्यासकट. आता जे संकट आलं होतं ते देहापुरतं मर्यादित नव्हतं. मी करता आहे, मी भोगता आहे, मी जन्म मरण धर्मवान आहे, अशा प्रकारचं हा अज्ञानाचा वणवा, त्या वणव्यामध्ये किंवा अज्ञानरूपी लाक्षाग्रहामध्ये किंवा अग्नीमध्ये मी सापडलो होतो. आणि हा अग्नी कोणाला आहे? हा काय देहाला नाही लागत, तर हा जीव चैतन्यालाच लागलेला अग्नी. संपूर्ण चैतन्यासकट. चैतन्य म्हणजे आता जीवाला, जीव चैतन्यालाच हा अग्नी लागला होता. त्या जड असणाऱ्या देहाला तो अग्नी बाधत होता. पण हा काय आता साक्षात जीव चैतन्यालाच या अग्नीची, म्हणजे अज्ञान रूपी जो अग्नी आहे त्या अग्नीनं माझ्या जीव चैतन्यालाच आता तो जाळायला निघाला होता, असं सांगतो. जोहर वाहर दुसरी चैतन्यासकट. हे कसं झालं होतं याच्यासाठी दुसरं एक पुराणातलं उदाहरण अर्जुन देतो भगवंताला. दुराग्रहे हिरण्याक्षे माझी बुद्धी वसुंधरा सुदली काखे मग मोहार्णव गवाक्षे रिगवणी ठेला. आपले गुरुवर्य वैकुंठवासी कबीर महाराज, तर त्यांनी पूर्वी शताब्दी वर्षामध्ये तिथं आपल्याला प्रवचनं सांगायचे, एक वर्षभर ते. तर ते म्हणायचे की मी सांगेल त्या ओवी सांगा. तेव्हा त्यांनी ही ओवी सांगितली होती. दुराग्रहे हिरण्याक्षे माझी बुद्धी वसुंधरा सुदली काखे मग मोहार्णव गवाक्षे रिगवणी ठेला. माणसाच्या जीवनामध्ये ह्या अशा प्रकारच्या जीवचैतन्याला म्हणजे अग्नीप्रमाणे सामोरं जावं लागतं. जीवचैतन्यालाच त्या ठिकाणी पोळावं किंवा भाजून निघावं अशी स्थिती जी येते ती कशामुळे येते याविषयी अर्जुन सांगतो. दुराग्रहे हिरण्याक्षे. इथं एक इतिहास सांगितला की ज्या वेळेला काय दितीचे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे दोन दानव किंवा राक्षस अशा पुत्रांना जन्म दिला. त्याच्यामध्ये हा जो हिरण्याक्ष, दोघांनाही वर होता, दोघंही अत्यंत बलवान होते. तेव्हा त्यांनी काय केलं की ही जी पृथ्वी आहे तर ही पृथ्वी काखेत घातली.
काखेत घातली आणि खोल पाताळामध्ये निघून गेले. आता या ठिकाणी पृथ्वी जर पाताळात बुडाली तर प्राणीमात्रांना आश्रय कोण? म्हणून त्यावेळेला भगवंताने अवतार धारण केला. कोणता? वराह अवतार धारण केला डुकराचा. आणि भगवंताने आपल्या त्या रसातळामध्ये जाऊन म्हणजे बुडी घेऊन त्या ठिकाणी आपल्या दाढेने ती बुडालेली पृथ्वी पुन्हा वर काढली. अशा प्रकारचा इतिहास पुराणामध्ये सांगितला जातो. हिरण्याक्षाने जेव्हा पृथ्वी पाताळामध्ये नेली तेव्हा भगवंताने वराह अवतार घेऊन ह्या पृथ्वीचा उद्धार केला, तिला पुन्हा वर आणलं. असा जसा इतिहास आहे, ह्या इतिहासाला साक्षी ठेवून उदाहरण म्हणून अर्जुन सांगतो की माझंही तसंच झालं. पण या ठिकाणी माझं कसं ते रूपक करतो? दुराग्रह हिरण्याक्ष. तो हिरण्याक्ष कधी झाला? त्याला मारलं गेलं, पृथ्वीवर आणली. पण आपल्या जीवनातलं काय आहे? आपल्याला आपल्या अंतकरणात हिरण्याक्ष कोण आहे? दुराग्रह. हाच कोणताही मनुष्य काही झालं ना तर माझंच बरोबर आहे. त्याने देवाची लाज काढली अर्जुनाने. ये लाजसीना महागोरी कर्मी सुता. हे कशाचं उदाहरण आहे? अत्यंत दुराग्रहाचं उदाहरण आहे. जगन्नायक परमात्मा त्याच्या कल्याणासाठी सांगत असताना त्याचं न ऐकणं म्हणून हा कोणता आग्रह आहे? हा दूषित दुष्ट अशा प्रकारचा हा आग्रह आहे की अर्जुनाला ह्या आग्रहाचं भूत लागलं होतं असं मागं सांगितलं. आता म्हणतात हा दुराग्रह म्हणजे एक हिरण्याक्ष राक्षसच जणू काय आहे. आणि तो हिरण्याक्षाने जशी पृथ्वी त्या ठिकाणी रसातळाला नेली तसा हा दुराग्रहरूपी हिरण्याक्ष आहे. तो काय करतो? माझी बुद्धी वसुंधरा सुदली काखे. तो या ठिकाणी ती पृथ्वी नेत नाही दुराग्रह, तर बुद्धिरूपी वसुंधरा म्हणजे पृथ्वी आहे ती काखे सुदली, ती आपल्या काखेत घालतो, तिला दाबून ठेवतो, तिच्यावर प्रभाव करतो. आणि बुद्धिरूपी पृथ्वी हिला त्याने काखेत घातलं. आणि मग काय केलं? मोहार्णव गवाक्षे रिगोनी ठेला. आणि मोहार्णव म्हणजे आपला अर्णव म्हणजे समुद्र, त्या गवाक्षे रिगोनी ठेला. इथं गवाक्षामध्ये म्हणजे अत्यंत खोल अशा पाताळरूपी भुयारामध्ये तो हिरण्याक्ष ह्या पृथ्वीला घेऊन गेला होता. आता इथं काय होतं? बुद्धिरूपी पृथ्वीला दुराग्रह जेव्हा काखेत घालतो म्हणजे दुराग्रहाचा प्रभाव होतो आणि बुद्धीला स्वतंत्र सारासार विचार, आत्मानात्म विवेक, सत्य मिथ्या नित्य अनित्य यांची परीक्षण करण्याची पात्रता राहत नाही. हेच त्या दुराग्रहरूपी हिरण्याक्षाने बुद्धिरूपी पृथ्वीला आपल्या काखेत घालणं आहे. आणि काखेत घेऊन तो जातो कुठं? पुन्हा तर मोहार्णव गवाक्षे. इथं जर समुद्रामध्ये अत्यंत खोल असणारं जे काय पाताळ आहे त्या पाताळामध्ये घेऊन गेला. तसा हा जीवाची बुद्धी हा दुराग्रह कुठं नेतो? तो मोहामध्ये नेतो. मोहरूपी समुद्राच्या भुयारामध्ये ह्या पृथ्वीला घेऊन जातो. म्हणजे जितका मनुष्याचा दुराग्रह असेल त्या दुराग्रहामुळं त्याची बुद्धिर्ज्ञानम, बुद्धीच्या ठिकाणी जे यथार्थ ज्ञान करून घेण्याची योग्यता आहे त्या बुद्धीला योग्य रीतीनं सत्य आणि मिथ्या याचं आकलन होत नाही. आणि त्यामुळं ती बुद्धी काय होते? मोहाला प्राप्त होते. मोह शब्दाचा अर्थ अविवेकाला प्राप्त होते. त्या बुद्धीच्या ठिकाणी सत्य काय आणि असत्य काय याचा निवाडा करण्याचं सामर्थ्य राहत नाही. हेच मोहरूपी समुद्रातील भुयारामध्ये घेऊन जाणं आहे असं सांगतात. असं रूपक केलेलं आहे. रूपक अलंकाराने याचं वर्णन केलेलं आहे. मग आता झालं तर तिथं काय झालं? आता बुद्धीमध्ये दुराग्रह निर्माण झाला आणि जीवाला अविवेक निर्माण झाला. तिकडं दृष्टांतामध्ये हिरण्याक्षाने आपल्या काखेत त्या पृथ्वीला घेतलं आणि तो त्या पाताळामध्ये विवरामध्ये त्याला पृथ्वीला घेऊन गेला. आता ह्या बुद्धीला घेऊन हा आग्रह मोहामध्ये म्हणजे अविवेकामध्ये अविवेकरूपी भुयारामध्ये निघून गेला. मग आता त्याचं उद्धार कसा व्हावा तर ते सांगतात. तेथ तुझे नी गोसावीपणे एक वेळ बुद्धीच्या ठाया येणे, हे दुसरे वराह होणे पडिले तुझं. आता भगवंताने ह्या दशावतारामध्ये एक वराह अवतार एकदा घेतला, दुसऱ्या वेळेला दुसरे अवतार घेतले. परंतु अर्जुन म्हणतो की देवा, तर असं झालं की मी जेव्हा या ठिकाणी दुराग्रहाने
मोहाला प्राप्त झालो, अविवेकाला प्राप्त झालो. आणि हा अविवेक कोणाचा? बुद्धीच्या ठिकाणी अविवेक झाला. मग तू काय केलं? तुझेनी गोसावीपणे, तुझ्या ठिकाणी असणारं जे गोसावीत्वपण म्हणजे सामर्थ्य, तुझ्या ठिकाणी असणारं जे बल आहे, त्या बलामुळं तुझ्या सामर्थ्याने तू एक वेळ बुद्धीच्या ठाया येणे. आणि जसा या ठिकाणी वराह त्या पाताळामध्ये गेला आणि त्या पृथ्वीला काढून आणलं, त्याचप्रमाणे तू सुद्धा काय केलं तर एक वेळ बुद्धीच्या ठाया येणे. ही बुद्धिरूपी पृथ्वी आहे, तर तिला बाहेर काढण्यासाठी तू काय केलं? बुद्धीमध्ये प्रविष्ट झाला. बुद्धीच्या ठाया येणे म्हणजे ह्या बुद्धीमध्ये प्रविष्ट झाला. आणि मग बुद्धीमध्ये प्रविष्ट झाला म्हणजे जणू काय काय हे देवा तुला दुसरं का, तो वराह अवतार घेतला होता कोणाचा? हिरण्याक्षापासून पृथ्वीला वर काढण्यासाठी. पण माझ्या आग्रहरूपी जळामध्ये बुडी दिलेल्या दुराग्रहाने ज्या बुद्धीला या ठिकाणी ग्रस्त केलं होतं आणि खाली काय अविवेकामध्ये अविवेकरूपी खोल भुयारामध्ये नेलं होतं, त्याच्यासाठी तुला कुठं यावं लागलं? तुला माझ्या बुद्धीमध्ये यावं लागलं. म्हणजे बुद्धीमध्ये प्रगट व्हावं लागलं. म्हणजे माझं खरं स्वरूप काय आहे हे माझ्या बुद्धीमध्ये तुला स्पष्ट ज्ञान करून द्यावं लागलं. म्हणून एक वेळ बुद्धीच्या ठायाने पुन्हा एक वेळा तुला यावं लागलं. हिरण्याक्षाचा उद्धार करण्यासाठी आला होता, आता तेव्हा तुला वराह होता, परंतु आता तुला पुन्हा तो वराह अवतार धारण करावा लागला. आणि दुसरे वराह होणे पडिले तुझं. तुला दुसरा एक वराहाचा जणू काही अवतार धारण करावा लागला. कोणासाठी? माझ्यासाठी. माझ्या बुद्धीला ह्या मोहार्णव गवाक्षातून बाहेर काढण्यासाठी दुसरे वराह होणे पडिले तुझं. तुला दुसरा वराहाचा अवतार धारण करावा लागला. आईसे अपार तुझे केले, एकी वाचा कायमी बोले, परी पाचही पालव मोकलिले मज प्रती. तर अर्जुन म्हणतो की आत्तापर्यंत तू आमच्या किती संकटामध्ये किती वेळा तू आमच्यासाठी संकटाचा परिहार करण्यासाठी धावून आलात, याचं काय काय वर्णन करावं. अपार तुझे केले, तो आत्तापर्यंत ज्याला पार नाही म्हणजे ज्याची गणना करणार नाही अशा प्रकारचं तू आमच्यासाठी किती किती गोष्टी केलेल्या आहेत. एकी वाचा कायमी बोले. मला दिलेली फक्त एक काय आहे? वाणी आहे. आणि त्या वाणीनं तू माझ्यावर केलेल्या उपकाराचं काय बरं वर्णन करावं? किती किती वर्णन करावं? परी पण थोडक्यात जर सांगायचं असलं, परंतु पाचही पालव मोकलेले मजप्रती. तो आपले पाचही पालव म्हणजे जे पंचप्राण आहेत, ते पंचप्राण जर मनुष्याला पंचप्राण इतके महत्त्वाचे आहेत की ते जर प्राण शरीराला सोडून गेले तर तो मनुष्य प्रेत होतो. मग त्याग करायचा झाला दुसऱ्यासाठी तर आपण काय म्हणतो? प्राणाचं रक्षण आपल्या करून मदत करायची. पण तू मला पाचही पालव मज प्रतिमग, माझ्यासाठी हे पंचप्राण तुझे स्वतःचे वाळून टाकले. माझे पंचप्राण गेले तरी चालेल, परंतु माझ्या अर्जुनाचं संरक्षण झालंच पाहिजे असं तू माझ्यासाठी केलं. म्हणून म्हणतात पाचही पालव म्हणजे हे पंचही प्राण मज प्रति मोकलले, माझ्यासाठी तो मोकलले म्हणजे स्वाधीन केले किंवा मला अर्पण केले. माझ्या अर्जुनाचं संरक्षण झालंच पाहिजे. ते काही न वचेची वाया, भले यश फावले देवराया, जे साध्यंत माया निरसिली माझी. पण अर्जुन सांगतो, देवा तू इतके कष्ट माझ्यासाठी घेतले पण ते कष्ट वाया जाऊ नाही दिले. त्याचा मला उपयोग झाला. किंवा थोडा भाव असा घ्यावा की त्याचा मीही उपयोग करून घेतला. तुझं मनोगताचं मीही अनुसरण केलं. माझ्यासाठी परमात्म्याला किती कष्ट पडतात याची जाणीव ठेवली आणि म्हणून तुझ्या प्रयत्नाला मी यश दिलं. म्हणून अर्जुन काय म्हणतो? यश दिलं नाही म्हणत, हे काही नवचेची वाया. हे सर्व तू आत्तापर्यंत आमच्यासाठी जे केलं ना ते काही वाया न वचेचे, ते काही वाया गेलेलं नाही, व्यर्थ ठरलेलं नाही. उलट भले यश फावले देवराया, हे भगवान किंवा हे देवराया मला भले चांगल्याच प्रकारचं यश तुला प्राप्त झालं. तुला प्राप्त झालं का मला प्राप्त झालं? माझ्या यश हेच खरं तुझं काय आहे? यश आहे. ज्या माझ्या यशासाठी तू हे सर्व प्रपंच केला तो सगळा सफळ झाला. त्या काय त्याची सरली घेरधार आणि झाला सफळ व्यापार. साठविला हरी जी हृदय मंदिरी, त्याची सरली एरधार
झाला सफळ व्यापार, हरी आला हाता मग कैची भय चिंता. तुका म्हणे हरी काही उरो निधी उरी. अशा प्रकारची अनुभूती झाली की तू केलेल्या प्रयत्न त्यामध्ये त्याला काही न वचेचे वाया. तुझे केलेले प्रयत्न, अरे मी तुझ्यासाठी खूप केलं पण तू तर काही वठणीवर आला नाही असं म्हणण्याची वेळ येऊ दिली नाही. मी तू जेवढं सांगितलं ते काही न वाया न वचेची, ते काहीच वाया गेलं नाही. भले यश फावले देवराया, चांगल्या प्रकारचं यश तुला फावलं म्हणजे प्राप्त झालं आहे. कोणतं कारण साध्यंत माया निरशिली माझी. माझी जी माया होती ती माया साध्यंत म्हणजे पूर्णपणे आधीपासून अंतापर्यंत ही माया पूर्णपणे निरस्त झालेली आहे. आता माया त्या ठिकाणी नाही. आता माया साक्षी आम्ही नेनो भिडभार ना. आता ह्या मायेचंही अधिष्ठान मी झालेलो आहे. त्यामुळं आणि ज्या स्वरूपाच्या ठिकाणी मायेचा पूर्णपणे अंत झालेला आहे, मायेचा अज्ञानाचा पूर्णपणे नाश झालेला आहे. आता मायेचा नाश झाला हेच तुला काय आहे, यश देणं आहे. म्हणून जे साध्यंत माया निरसिल, खरं आधीपासून अंतापर्यंत माया पूर्णपणे निरसन केली. पहिल्यांदा माया साधी आहे का अनादी आहे? अनादी. आणि तर म्हणतात साध्यंत माया निरशिली माझी. याचा अर्थ माया अनादीच आहे, अनादी शांत आहे, बरोबर ना. अनादी शांत आहे तर साध्यंत माया म्हणजे ती मायेचं साध्यंत निरसन कधी होतं माहिती आहे का? मायेचा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय आहे की नाही. आध्यारोपामध्ये अनादी म्हटलेलं आहे, अपवाद करून तिला शांत म्हटलेलं आहे. वस्तुतः प्रपंच एक झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडे ना. माया तोंडाने सांगते या मा सा माया. ती माया काय म्हणते? या म्हणजे जी, मा म्हणजे नाही. ती माया शब्द काय सांगतात? मी नाही. आणि आपण म्हणतो मायेचा मोठा प्रभाव आहे. मायेने सगळ्या जीवाला गांजून टाकलेला आहे. अघटित घटना पटीयशी अशी माया आहे. परंतु जेव्हा गुरुकृपा जीवनात होईल त्यावेळेला मायेची सिद्धी होत नाही. ही माया खरं जर पाहिलं तर ती साधी शांत आहे का अनादी शांत आहे का अभावरूप आहे? असत आहे, ऐके नाही. ही माया असत आहे. पण काय करावं ते सांगतात की स्वामी महाराज सांगायचे डालडा असतं ना, तो डालडा त्याच्या खाली लिहिलं असतं वनस्पती घी, वनस्पती का घी किंवा वनस्पतीचं तेल, त्याच्यापासून हा डालडा बनलेला असतो, ऐके नाही का. ते तूप आहे, तूप आहे. आणि पंक्तीमध्ये जेव्हा आपल्या वाढायला येतात तेव्हा तूप नसतं, डालडा असतं. ऐक, डब्यावर नाव डालडा असतं, ऐके नाही. वनस्पती घी असतं. आणि लोक वाढताना काय म्हणतात? तूप वाढवू का, घ्या जरा थोडं तूप म्हणतात, ऐके नाही. वास्तविक तो डबा सांगतो का मी तूप नाही, आणि लोक त्याला काय म्हणतात? तूप घ्या, ऐके नाही. तसं आपली माया स्वतः सांगते अरे माझी काय चिंता करता, मी फक्त काय वाचारंभनम विकारो नामधेयम मृत्तिके तेव सत्यम. परमात्माचे एक सत्य आहे. तो का म्हणे तुची खरा आणि येर वावगा पसारा. सत्यतू 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 विठ्ठला. आणि कागा हा दावीला जगदाकार. सांभाळी सांभाळी. लोक लगेच म्हणतात, तुकाराम महाराजांसारखे म्हणतात काय, सांभाळी सांभाळी आपुली हे माया, आम्हाशी का भयाभीत केले, रूप नाही त्याशी ठेविले नाम. परंतु तुकाराम महाराज पुढे काय म्हणतात? लटकाचे श्रम वाढविला. त्याला रूप नाव हे जे मायेचं स्वरूप आहे त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाहीच आहे मुळात. त्यामुळं त्याचं नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणं म्हणजे जी कोरडी नदी आहे ना तिच्यातून कसा तरून जाईल म्हणून काय केलं? नावेची योजना केली. आता त्या नावेने त्याला पलीकडे जाता येईल का? कष्ट होतील, फक्त कष्ट होतील. तसं मायेतून तरुण जायला काहीच नाही, कारण माया नाहीच तर तिच्यातून तरुणच जायचं काय. त्या भागवतामध्ये त्या कोणी हरीने मला वाटतं प्रश्न केला की माया म्हणजे काय आहे, त्या मायेचं मला निरूपण करून सांगा. तर तेव्हा तो काय, अंतरिक्ष. तो अंतरिक्ष म्हणे राया
तुवा पुशिली हरीची माया, तुझा प्रश्नची गेला वाया, बोलणे नये आया बोलक्याचे. तू माया विचारली, पण माया नावाचा एखादा पदार्थ असता तर तुला सांगितला असता. त्यामुळं आता बोलण्याच्या आवाक्यात माया सांगता येत नाही, असती तर सांगितली असती, अशी खरी त्याची स्थिती आहे. म्हणून या ठिकाणी साध्यंत हा शब्द जो वापरला आहे तो लौकिकाला अनुसरून किंवा शास्त्रीय ह्याच्यामध्ये जी माया मानली जाते, माणसाच्या लक्षात येत नाही का ही मानलेली माया आहे, असलेली माया नाही, कारण तिला अस्तित्वच नाही. असलेला परमात्मा आहे, मानलेली काय आहे, माया आहे. आणि त्या असलेल्या परमात्म्याचा असत मायेशी संबंधसुद्धा मानलेलाच आहे. मानलेली गोष्ट आपल्याला टाकता येते, आहे की नाही. आपल्या शरीराचं अवयव त्वचा हे आपल्याला टाकता येत नाही, पण आपण घातलेला जो सदरा आहे त्याला टाकता येतं की नाही. तसं आपण वरवर मानलेली माया तिचा सहज परित्याग होतो, बरोबर की नाही. पण आपल्या स्वरूपाचा बाहेर मात्र आपल्याला कधीच निघता येत नाही. पण जीवाने माईक असणाऱ्या देहादी प्रपंचाला मी आणि माझं मानलं, आहे की नाही, आणि आपल्या वास्तव स्वरूपाला विसरला. म्हणून ह्या मायेचं रूप काय सांगितलं, तेच रूप आपुला आपणपया, आपला आपल्याला विसरू जो धनंजया, तेच रूपया अज्ञान. श्री अज्ञान, माया, प्रकृती ही सगळी एकार्थवाची नावं आहेत. तर आपल्याला स्वरूपाला, आत्मस्वरूपाला विसरलं की त्यालाच नाव काय म्हणतात, त्या विसरण्याच्या कारणाला अज्ञान असं म्हणतात, किंवा विसरणं हेच त्या अज्ञानाचं स्वरूप आहे. म्हणून म्हणतात ते का जे साध्यंत माया निरशिली माझी. आता अर्जुन काय सांगतो, आजी आनंद सरोवरीची कमळे, तैसे हे जे तुझे डोळे, आपुलिया प्रसादाची रावळे, जया लागी करीती. हा हो तयाही आणि मोहाची भेटी, हे कायसी पाबळी गोठी, केवती मृगजळाची वृष्टी, वडवा नळेशी. अर्जुन म्हणतो आजी असा आणि जी असा एक पाठ आहे. तर आजी या पाठापेक्षा आज, आजी शब्दाचा अर्थ आज म्हणजे या क्षणी मला काय अनुभूती आली ते अर्जुन सांगतो. किंवा जी म्हणजे अहो परमात्मन, हे श्रीकृष्ण परमात्मन असा अर्थ घ्यायचा. तर आजी किंवा जी असा पाठ आहे. आजी आनंद सरोवरीची कमळे, ते म्हणतात आज या क्षणाला मला काय आहे, आनंदरूपी सरोवर, आणि त्याच्यामध्ये त्या आनंदरूपी सरोवरामध्ये जी कमळं आहेत ती कमळं कशी शोभून दिसतील. या ठिकाणी तसंच आनंदरूप सरोवरामध्ये जशी कमळं आहेत त्याप्रमाणे तैसे हे जे तुझे डोळे, तशी तुझी दृष्टी आहे. म्हणजे अर्जुनावर भगवंताने टाकलेली दृष्टी म्हणजे कोणती आहे, आनंदरूप सरोवरात उमललेलं जे कमळ, मनोहर कमळ आहेत, तशा भगवंताच्या मनोहर असणारी कृपादृष्टी ती माझ्यावर आहे. आणि मला असं वाटतं की आपुलिया प्रसादाची रावळे, आणि भगवान तुम्ही अत्यंत असणारा जो प्रसाद म्हणजे तुमची जी प्रसन्नता आहे, तुमच्या असणारी प्रसन्नता हेच कोणी राऊळ म्हणजे मंदिर, देऊळ, आणि ते देऊळ जया लागी करती. जया लागी म्हणजे ज्याच्यासाठी, ज्या कारणाने तुम्ही निर्माण केलेलं आहे. म्हणजे तुझ्या आनंदरूपी सरोवरातील कमळासारखी असणारी कृपादृष्टी, आणि त्यांनी काय केले, आपल्या आनंदाचं मंदिर ज्याच्यासाठी केलेलं आहे. ज्याच्यासाठी कोण केलेलं आहे म्हणजे काय, आनंदाच्या मंदिरात कोण राहावा, माझा अर्जुन राहावा, याच्यासाठी भगवंताची काय आहे, ही कृपादृष्टी आहे. आणि असं असताना म्हणे त्या अर्जुनासाठी भगवंतानी एवढं केलं, त्या आनंदाची दृष्टीचा वर्षा करून अर्जुनाला काय करायचं, घनीभूत आनंदाचा आनंद प्राप्त करून द्यायचा, असं त्या भगवंतानी ठरवलं. आणि तो भगवंत कोण आहे, तर घनीभूत आनंद आहे, आनंद सरोवर आहे, आणि त्याच्यामध्ये पुन्हा उमललेलं कमळ आहे. आणि त्या कमळाचं ते जे कमळ आहे त्या कमळासारखे परमात्म्याचे डोळे आहेत, आणि त्या डोळ्यांनी परमात्म्याने अर्जुनावर कृपादृष्टी केलेली आहे. ज्याच्यासाठी केलेली आहे, आपल्या प्रसादाची रावळे जया लागी करीती. आणि म्हणे, आणि आज तो अर्जुन जो होता ना, एवढं जरी केलं ना तरी त्या अर्जुनाचं काय अज्ञान गेलं नाही, मायेचा निराश झाला नाही, तो मायेतच राहिला. म्हणून भागवतामध्ये वर्णन आले. आपले जे नाव सांगत नाही मी, आपल्याकडे एक टीका आहे गीताभाष्याचा मराठी अनुवाद करणारी.
हां, तर त्या महापुरुषांची टीका आहे. पण त्यांनी काय माहिती एक वाद उपस्थित केला का गीतेचं चिंतन ऐकल्यानंतर, अर्जुनाने ऐकल्यानंतर अर्जुनाचा मोह पूर्णपणे नष्ट झाला नाही. जरी तो नष्टो मोह स्मृतिर्लब्धा म्हणत असला तरी पुढं काय झाले, अर्जुनाला जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाची अनुभूती जणू काही थोडीशी झाकोळीत झाल्यासारखी झाली. आणि त्यावेळेला पुढं जाऊन महाभारतामध्ये कोणता पर्व आहे माहीत नाही, त्या पर्वामध्ये पुन्हा अनुगीता सांगितली, पुन्हाच गीतेचा उपदेश केला. आणि मग अर्जुन पुन्हा जो काही आपल्या स्वरूपाचं त्याला यथार्थ ज्ञान झालं असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. जर अनुगीता सांगितली नसती तर अर्जुनाचा गीतेपासून पूर्णपणे मोहनिवृत्त झाला नव्हता असं त्यांनी आग्रहाने मांडणी केली. याविषयी नाथ महाराजांचं भागवतामध्ये असं सांगतात की जर अर्जुनाला साक्षात भगवंतानी उपदेश केला आणि तरी अर्जुन अजून नष्टो मोहा असं त्याचं झालं नसेल, असे जे म्हणणारे पंडित असतील तर त्यांच्या जिभेत सुळबुळीत किडे पडतील असं नाथ महाराजांनी भागवतामध्ये म्हटलेलं आहे. याचा अर्थ आपल्याला आपल्या सांप्रदायिक परंपरेचा जो निर्णय आहे त्या निर्णयाप्रमाणे अर्जुनाचा मोह पूर्णपणे नष्ट झाला. ही गोष्ट ज्ञानोबाराय या ओवीमध्ये सांगतात. हा हो तया आणि मोहाची भेटी. हा हो, आणि बघा ना हे काय अक्षरे पहा ना, काय तया ही मोहाची भेटी. ज्या अर्जुनासाठी भगवंतांनी कृपादृष्टीचं मंदिर केलं आणि त्या घरात राहण्यासाठी अर्जुनाला आणलं किंवा अर्जुनाला त्याच्यामध्ये निवास करवला, म्हणजे केवळ आनंदाचे डोळे, आनंद तरंग ही अवस्था त्या अर्जुनाला प्राप्त करून दिली. असं असताना त्या अर्जुनालाही मोह राहिला. अर्जुनच सांगतो तया ही मोह. हे कोण बोलतोय? अर्जुन स्वतः सांगतो की मला मोह राहिला नाही, आणि हे म्हणतात अर्जुनाचा मोह गेला नाही. आहे की नाही? हे म्हणणं कसं आहे? तया ही आणि मोहाची भेटी. आणि अशा भगवत कृपा प्राप्त अर्जुनाला मोहाची भेट झाली म्हणजे त्याच्या ठिकाणी अविवेक राहिलाच, अजून पूर्ण विवेक झाला नाही. हे कायसी पापडी गोष्टी, ही कशी पाबळी म्हणजे दरिद्री लोकांनी, तुच्छ लोकांनी केलेली ही गोष्ट आहे. म्हणजे काय त्याचं प्रतिपादन केलेली ही अत्यंत तुच्छ गोष्ट आहे. हे त्यांचं योग्य नाही. आणि एवढे करून ते म्हणत असतील ना तर त्यांचं म्हणणं कसं आहे? केवती मृगजळाची वृष्टी वडवा नळेशी. म्हणे काय झालं? मोठा वडवा नळ म्हणजे काय? समुद्रामध्ये लागलेली आग, बरोबर आहे की नाही? आणि म्हणे त्या समुद्रामध्ये लागलेली आग ही समुद्राच्या पाण्याला शोषण करते, समुद्राला जाळते. आणि म्हणे काय झालं? केवती बरोबर आहे काय? पहा, केवती मृगजळाची वृष्टी वडवा नळेशी. म्हणे वडवा नळ लागला, हां बरोबर ना. आणि काय झालं म्हणे? मृगजळ जे आहे ना तर त्या मृगजळाचा वर्षाव झाला आणि मग त्या मृगजळाच्या पाण्याने ती काय वडवा नळ जो आहे तो विझून गेला असं म्हणण्यासारखं आहे. एक मिनिट हा. तर याच्यामध्ये किती वेळी 66 क्रमांक. तर याच्यामध्ये ते सांगतात की समुद्राच्या पाण्याने वडवा नळ विझतो का? कधी नाही. आणि म्हणतात तो विझवण्याकरता काय मृगजळाची काय झाली? वृष्टी झाली आणि वडवा नळ विझून गेला. आहे की नाही? तसा भगवंताने अर्जुनाला प्राप्त करून दिलेलं जे वडवा नळासारखं ज्ञान, आणि ते ज्ञान पुन्हा काय झालं? राहिलं नाही. ते ज्ञान त्याचं निघून गेलं असं म्हणण्यासारखे काही नाही. वडवा नळाच्या म्हणजे वडवा नळ हा त्या मृगजळाच्या वर्षावाने विझून गेला. ज्ञान जे आहे ना ते ज्ञान कसं आहे? एकदा झालं की ते ज्ञान पुन्हा कधी जात नाही. हां, एकदा हे पुस्तक आहे असं ज्ञान झालं, प्रमाणाने ज्ञान झालं की आता पुन्हा आपल्याला आयुष्यात कधीही हे पुस्तक आहे का, हे दुसरी कोणती वस्तू जल आहे असा भ्रम पण होत नाही. आणि या ठिकाणी हे पुस्तक जे आहे हे पुस्तक आहे अशी त्याची आवृत्ती पण करायची गरज पडत नाही. ज्ञान हे प्रमाण प्रमेयाधीन आहे. म्हणून या ठिकाणी एकदा भगवंतानी सांगितलेलं गुरूंच्या मुखातून काय अहम ब्रह्मास्मी वाणी एक वेळ पडता कानी अविद्या निद्रा गेली पळोनी.
आणि तत्क्षणी जागिन्नाला, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून म्हणतात की हे म्हणणं कसं आहे, चुकीचं आहे. आणि इथं जर अर्जुनाचं पाहिलं तर आणि मी तव दातारा या कृपेचे रिघोणी गाभारा घेत आहे चारा ब्रह्मरसाचा. अर्जुन स्वतः सांगतो, आहे की नाही. डालडा जसा सांगतो तसा अर्जुन काय स्वतः सांगतो. अशी जर स्थिती आहे, वडवा नळाला जर मृगजळाची वृष्टी विजू शकत नाही, पण इथं मृगजळ नाही. मी तव दातारा, हे दातारा भगवान परमात्मन, ये कृपेच्या गाभारा रिगोनी, मी तर काय आहे, तुमची जी अति वासणारी कृपा आहे, अनुग्रह आहे, माझ्यावरची अनुकंपा आहे, दया आहे, तिच्या गाभाऱ्यात मी प्रवेश केलेला आहे. कारण तू मला त्याचं राऊळ केलेलं आहे, कृपादृष्टीचं राऊळ केलं आहे. आनंद सरोवराच्या सारखे उमललेल्या कमळासारख्या असणाऱ्या तुझ्या डोळ्यांनी या ठिकाणी प्रसन्नतेनं मला राहण्यासाठी देऊळ निर्माण करून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यात मी राहत आहे. देवळात मी कुठं दूर नाही राहत, त्याच्या ठिकाणी जे बाहेरचं केलेलं ओरीत नाही राहत, कृपेच्या गाभाऱ्यात मी राहत आहे. आणि गाभाऱ्यात राहून मी काय करतो, झोपा काढीत नाही, घेत आहे चारा ब्रह्मरसाचा. ब्रह्मरसाचा चारा मी आस्वादन करीत आहे, म्हणजे ब्रह्मरसाचं मी पान करीत आहे. आणि ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा वारेल, पथ्यनाम विठोबाचे अनिक वाचे न सेवी. भवरोग ऐसा जाय अनिक काय क्षुल्लके. या ठिकाणी भवरोगच राहत नाही, तर भवरोगाचं कारण माया अजून माझ्यावर प्रभाव करते असं कसं म्हणावं, अर्थात नाही. घेत आहे चारा ब्रह्मरसाचा, तेने माझा जी मोह जाये, येथ विस्मो काही आहे, तरी उद्धरलो की तुझे पाये शिवतले आहाती. माणसाला श्रीगुरूंच्या ठिकाणी, आपल्या इष्टदेवतेच्या ठिकाणी, संतांच्या ठिकाणी एवढी श्रद्धा असली पाहिजे की ते काही करण्या अगोदर त्यांच्या पायाजवळ मी उपस्थित झालो, आता माझा उद्धार हा होणारच, असं त्याला दृढ विश्वास असला पाहिजे. ती भूमिका अर्जुन या ठिकाणी दाखवतो. अर्जुन म्हणतो मी ब्रह्मरसाचा चारा घेतो आणि तो इकडं तिकडं कुठं नाही, कृष्णम वंदे जगद्गुरुम, सगळ्या जगताचा नायक, जगताचा श्रीगुरू असणारा परमात्मा, त्याच्या कृपेच्या गाभाऱ्यात मी ब्रह्मरसाचं पान करीत आहे. आणि तेने माझा जी मोह जाये, आणि त्या ह्या परमात्म्याच्या सहवासात असणाऱ्या माझा मोह जाये, माझा मोह जावा, गेला, मोह जातो असं जर कोणी म्हणत असेल, अहो भगवंताच्या कृपेच्या गाभाऱ्यात असल्यामुळं अर्जुनाचा मोह गेला. तो म्हणतो येतं विस्मो काय आहे, याच्यात काय आश्चर्य आहे. भगवंताच्या सहवासात असणाऱ्या अर्जुनाचा मोह गेला, कारण त्याच्या कृपेचं सान्निध्य लाभलं. असं जर अहेतुकी दया अर्जुनाला प्राप्त झाली आणि त्याच्यामध्ये त्याने ब्रह्मरसाचं पान केलं. येत विस्मो काय आहे, याच्यात विस्मय किंवा आश्चर्य करण्यासारखं काय आहे. माऊलींच्या दृष्टीनं काहीच आश्चर्य करायचं नाही. कारण अर्जुन काय म्हणतो, तरी उद्धरलो की तुझे पाय शिवतले आहेत, तुझे पाय शिवतले आहेत तरी उद्धरलो. मी जेव्हा तुझ्याजवळ आलो, तुझ्या पायाला स्पर्श केला ना, शिष्यस्तेहम शाधी माम त्वाम प्रपन्नम, मी तुझा शिष्य आहे आणि मी तुला शरण झालेलो आहे आणि तू माझं संरक्षण कर, असं म्हणून तुझ्या पायाला जेव्हा स्पर्श केला तरी उद्धरलो की, त्याच वेळेला माझा उद्धार झालाच आहे की. म्हणजे अर्जुनाचा एवढा विश्वास आहे की परमात्म्याचं सान्निध्य प्राप्त झालं, त्यांनी माझा नुसता अंगीकार केला, त्याच वेळेला माझा उद्धार झालेला आहे. नंतर त्यांनी कृपेच्या गाभाऱ्यात घातलं आणि मग माझा उद्धार झाला असं मला वाटत नाही. त्याचं सान्निध्य लाभलं, त्याचे पाय लाभले, त्याच क्षणी काय झालं, माझा उद्धार झाला. हरिप्राप्तीशी उपाय अंधरावे संतांचे ते पाय, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने, अशी स्थिती मला प्राप्त झाली. आता दुसऱ्या श्लोकात अर्जुन म्हणतो, भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ विस्तर कमलपत्राक्ष महात्म्यमपि चाव्ययम्. भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया त्वत्तः कमलपत्राक्ष महात्म्यमपि चाव्ययम्. भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया त्वत्तः कमलपत्राक्ष महात्म्यमपि चाव्ययम्. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल.
तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.